नमस्कार, मायसेल्फ डॉक्टर शिल्पा यादव. या व्हिडिओमध्ये आता मी आपल्याला कफदोषाच्या कार्याबद्दल माहिती देणार आहे. कफदोष हा शरीरातला एक महत्त्वाचा दोष प्रकार. वायू पित्त कफश्चेती त्रयोदोष हा समास आहे. वात पित्त आणि कफ हे 3 दोष आहेत. त्यातला कफदोष. विसर्ग आदान विक्षेपैः सोम सूर्य नीला यथा धारयन्ति जगद्देहम कफपित्त अनिलस्तथा. विसर्ग आदान आणि विक्षेप या 3 क्रियांद्वारे सोम सूर्य आणि अनिल सृष्टीचं धारण करतात. तसंच या क्रिया करणारे शरीरातले 3 मुख्य घटक म्हणजे 3 दोष. विसर्ग आदान विक्षेप, कफ पित्त आणि वायू. त्यातलं विसर्ग कार्य हे कफदोषाचं कार्य. विसर्ग हा सर्जनस्य बल हा. विसर्ग का मतलब होता है बल देना. शरीर को बल देने वाला, शरीर को धारण करने वाला, शरीर का संयोग दीर्घ रखने वाला ये जो दोष होता है उसे कफदोष कहते हैं. पृथ्वी आणि जलाचं आधिक्य कफदोषामध्ये असतं. कफाच्या गुणांचा आपण जर विचार केला, स्निग्ध, शीत, गुरु, मंद, स्थिर या सगळ्या गुणांमुळे कफदोष हा शरीरामध्ये श्रेष्ठ असं स्नेहणाचं कार्य करतो. अणुपरमाणूंचा संयोग दृढ करण्याचं काम करतो. शरीराला दृढता देण्याचं कार्य करतो. अणुपरमाणूंचा संयोग जेवढा दृढ असेल तेवढं शरीर जास्त दीर्घकाळ टिकू शकतं. आणि म्हणून कफ प्रकृती किंवा कफदोषाच्या आधिक्याने आपल्या शरीराला आयुष्य हे अधिक दीर्घ प्राप्त होतं. कफ प्रकृती श्रेष्ठ प्रकृती म्हटले याच कारणासाठी. स्थिरता, मंदता, श्रेष्ठत्व हे या गुणांमुळे येतं. याच्यामुळे व्याधी निर्माण होण्याची प्रक्रिया सुद्धा उशिरा होते. व्याधी झाला तरी पण व्याधी प्रतिकार क्षमता उत्तम असते. कफाच्या आश्रयाशी धातूंचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, शुक्र अशी सगळी धातूंचा कफाचा आश्रयाशी संबंध आहे. आणि ह्या सगळ्या धातूंवरतीच शरीराचं बल अवलंबून असतं. म्हणून बल हा सुद्धा पर्याय कफदोषाला दिलेला आहे. श्लेष्मा, बलास, ओज, ओजाचे आणि कफाचे गुणधर्म सारखे असतात. कफ वाढला तर रस वाढतो, ओज सुद्धा वाढतो. अशा पद्धतीने कफदोष हा विसर्गाचं बल देण्याचं कार्य करणारा एक श्रेष्ठ दोष सांगितलेला आहे. कफदोषाच्या कार्यासंबंधी आचार्य सांगतात, संधी संश्लेषण, स्नेहन, रोपण, पूरण, बल, स्थैर्यकृत पंचदा प्रविभक्तम उदक कर्मणा अनुग्रहम करोति. संधी संश्लेषण सगळ्यात महत्वाचं कफदोषाचं कार्य संधी संश्लेषण. संधी 2 अस्थी ज्या वेळेला एकत्र येतात त्याला संधी असं म्हटलंय. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार करा किती प्रकारच्या हालचाली करतो. अनेक प्रकारच्या हालचाली करत असताना आपण सांध्यांचा वापर करतो, अस्थींचा वापर करतो. अस्थी म्हणजे वातदोष, वायूचं आधिक्य, वायूचं स्थान. म्हणजे अस्थीमध्ये वृक्षता आहे, पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे, चलता आहे, सतत काम करणे आणि त्यांच्यामध्ये झीज होते. आणि अशा पद्धतीने झीज होऊ नये म्हणून तुम्ही कफदोषाच्या स्थानांचा जर विचार केला, उरहा कंठ शिरहा क्लोम पर्वाणी अमाशयो रसहा मेदो घ्राणांच्या जीवाच्या कफच सुतरामुरहा. उर, कंठ, शिर, क्लोम, पर्व, अमाशय, रस या सगळ्या अवयवांच्या ठिकाणी कफदोष असतो. जे जे अवयव सतत काम करतात, झिजतात, ज्यांना 24 तास काम करावं लागतं, त्या सगळ्या ठिकाणी निसर्गाने कफाची रचना केलेली आहे. जसं की उर आहे, उदर आहे, संधी आहेत, मस्तिष्क आहे, सगळ्या ठिकाणी कफाचं आवरण आहे. आणि म्हणून या अवयवांना स्निग्धता, ओलावा देण्याचं काम हा कफदोष करतो. म्हणून उदक कर्मणा, उदक कर्म म्हणजे ओलावा देण्याचं. तर अशा पद्धतीने सांध्यांना जोडून ठेवणारा मॉडर्नची तुलना आपण याची सायनोल फ्लूइडशी करू शकतो. म्हणून आपण पाहतो की उतार वयामध्ये वाताचा प्रभाव वाढतो आणि कफाचा प्रभाव कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळं पहिलं लक्षण जे असतं ते म्हणजे सांधेदुखी सुरुवात होते. म्हणून संधी संश्लेषण म्हणजे सांध्यांच्या हालचालींमध्ये एक प्रकारची सुरळीतपणा, सुकरता येते कफाच्या योजनेमुळे. कफ कमी झाला तर सांध्यांमध्ये आवाज यायला लागतो. म्हणून वृद्धावस्थेमध्ये साधा जिना चढला तरी पण सांध्यांमध्ये आवाज यायला लागतो किंवा वृक्षताही वाढत असते. तर असं संध्यांचं तर्पण करणं, पोषण करणं त्याला म्हटलेलं आहे संधी संश्लेषण. स्नेहन दुसरं कार्य आहे स्निग्धता देणे. सगळ्यात महत्वाचं कार्य. आता सांगितल्याप्रमाणे सगळे अवयव सतत कार्य करत असतात आणि सतत कार्य केल्यामुळे ओलावा त्यांना लागतो, झीज होत असते, वृक्षता वाढत असते. म्हणून सगळीकडे हा कफाचा ओलसरपणा आहे. अगदी आपल्या डोळ्यांमध्ये पण एक स्निग्धता आहे, त्वचेवरती स्निग्धता आहे, नासा असू द्या, उर असू द्या, शिर असू द्या, प्रत्येक अवयवांना स्निग्धता लागते. कारण अणुपरमाणूंचा संयोग हा टिकवण्यासाठी ही स्निग्धता लागते. सततच्या कार्यामुळे अणुपरमाणूंमध्ये झीज होत असते आणि ही झीज कमी करण्यासाठी तिथे ओलावा किंवा स्निग्ध गुण हा लागतो. स्नेह मार्दव जनरती, मृदुता मिळते अवयवांना. संधी संश्लेषण, स्नेहन, रोपण, हिलिंग प्रोसेस. वियर आणि टियर म्हणजे सतत नवीन धातू घटकांची निर्मिती आणि जुन्याचा नाश हे शरीराचं मुख्य लक्षण आहे. मग अशा पद्धतीने अणुपरमाणूंना परत ओलावा देणे, परत त्यांचं प्रीणन करणं किंवा जखम झाली असेल तर ती भरून येण्यासाठी मदत करणं, अशा पद्धतीची कार्य याला म्हटलेलं आहे रोपण कार्य. पूर्ण फिलिंग प्रोसेस. जिथं जिथं
सगळ्या अवयवांमध्ये पोकळपणा आहे, थोडीशी कॅव्हिटी असू दे, किंवा आपलं मस्तिष्क सुद्धा CSF मध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे. कानांमध्ये एक प्रकारचं फ्लूड असतं, डोळ्यांमध्ये फ्लूड असतं, प्रत्येक सांध्यांमध्ये फ्लूड असतं, सगळीकडे अशा पद्धतीचं कफाचं लेपण, उपलेपन किंवा त्याचं फिलिंग आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा घट्टपणा शरीराला येतो, अवयवांना येतो, दृढता येते. आणि मग त्याच्यामुळं हे जे कार्य आहे त्याला म्हटलं पूरण म्हणजे पुरवठा करणं, अप्यांशाचा पुरवठा करणं, संधी संश्लेषण, स्नेहन, रोपण, पूरण, बल देणं. आता आपण बघितलं की बल हा कफदोषाचा पर्याय सांगितलाय, विसर्ग हा सर्जन असतो. कफदोष बल का देतो? कारण कफामध्ये स्थिरता आहे. अणुपरमाणूंचा ऱ्हास कमी करण्याचं काम हा कफदोष करत असतो. वायू आणि पित्ताचे गुण जर बघितले तर वायू वृक्ष आहे, पित्त उष्ण आहे. वातामध्ये वाढीपेक्षा झिजेकडे भर असतो, पित्तामध्ये थोडंसं मध्यम प्रमाणामध्ये झीज होते, म्हणून वातप्रकृती ही हीन सांगितली. कारण जे काही घेतलं जातं त्याच्यातनं शरीराला पोषक पदार्थ कमी मिळतात आणि टाकाऊ पदार्थ जास्त तयार होतात आणि त्यांचं उत्सर्जनाची गती सुद्धा अधिक असते. कफामध्ये मात्र तसं नाही. कफामध्ये कमी आहार घेतला जातो पण कफ प्रकृतीचे लोक बलवान असतात. का बरं? कारण झीज कमी होते आणि अणुपरमाणूंचा संयोग दृढ असतो, म्हणून मग मंद गुणाने, स्थिर गुणाने बाहेर जाण्याची जी प्रवृत्ती असते ती कमी होते. आणि आतमध्ये टिकवून ठेवणं, कफाचं मुख्य लक्षण म्हणजे टिकवून ठेवणं. जे मिळतंय त्याच्यातनं कफदोष हा शरीराला पोषण देण्याचं कार्य करतो, म्हणून कफ प्रकृतीच्या व्यक्ती कमी आहार घेऊन सुद्धा बलवान असतात. अशा पद्धतीने शरीरामध्ये बल राखण्याचं काम हा कफदोष करतो. स्थिरता, फर्मनेस. आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला एक प्रकारची स्थिरता आहे, कारण त्या ठिकाणी कफ आहे. कफ हा पृथ्वी महाभूत प्रधान आहे आणि म्हणूनच शरीराला स्थिरता, गुरुता या कफदोषामुळे मिळते. कफाच्या लोकांमध्ये शरीर अधिक फर्म असतं. आपण बघतो की कफ प्रकृतीच्या लोकांची तुलना आपण हत्तीशी करतो किंवा घोड्याशी करतो किंवा गाय, बैल अशा प्राण्यांशी करतो, म्हणजे जे धष्टपुष्ट आहेत. धष्टपुष्ट का असतात? कारण संयोग चांगला आहे आणि टिकवून ठेवण्याची क्षमता स्थिर मंद गुणाने अधिक असते. तर अशा पद्धतीने पंचदा 5 प्रकार आहेत कफदोषाचे. आणि उदक कर्मणा म्हणजे हे करणं, अप्यांश देणं. पुढचा चरकाचार्याने सांगितलेला कार्याचा श्लोक आहे, स्नेहो बंधः स्थिरत्वम गर्वम बलम क्षमा धृतिम अलोभस्य कफकर्म अलोभस्य. स्नेहो बंधः स्थिरत्वम गौरव पुरुषता बलम. स्नेहन, आता सांगितलं स्नेहनाचं. गौरव, गुरुता देणं शरीरावयवांना. गुरुगुण हा कफाचा मुख्य गुण आहे आणि म्हणून कफाच्या लोकांमध्ये शरीरावयवी गुरु असतात, त्यांच्यामुळे वजन सुद्धा त्यांचं चांगलं असतं. शरीराला एक प्रकारची गुरुता ही तमाच्या आधिक्यामुळे सुद्धा येते, म्हणून थोडंसं आळशीपणा पण यांच्या अंगामध्ये असतो. तर अशा पद्धतीने स्नेहो, बंधन, स्थिरत्व, गौरवम, वृषता. दुसरं वेगळं कार्य सांगितलं वृषता. वृषता म्हणजे वाचिका, म्हणजे शुक्राचं सामर्थ्य. कफाचा आणि शुक्राचा आश्रयाशी संबंध सांगितलेला आहे. शुक्राचं कार्य काय? गर्भ उत्पादन. तर मग कफदोष हा शुक्राच्या या कार्याला मदत करतो, किंवा कफाचा आणि शुक्राचा आश्रयाशी संबंध असल्यामुळं कफ वाढला की शुक्राचंही प्रमाण वाढतं, म्हणून कफ प्रकृतीच्या लोकांना अपत्यांची संख्या चांगली असते किंवा त्यांच्यामध्ये प्रजनन सामर्थ्य उत्तम असतं. अशा पद्धतीने वृषता म्हणजे वाजीकरण, म्हणजे गर्भ उत्पादन सामर्थ्य किंवा प्रजोत्पादन सामर्थ्य चांगलं असतं. बल, आपण बलाबद्दल बघितलं की स्ट्रेंथ सगळ्याच अवयवांना, अणुपरमाणूंना बल देण्याचं कार्य हा कफदोष करतो. स्नेहो बंधः स्थिरत्वम गौरव वृषता बल. क्षमा, पुढचं वेगळं कार्य सांगितलं क्षमा. क्षमा म्हणजे माफ करणं किंवा जसं आहे तसं स्वीकार करणं, हा गुण कफामध्ये असतो. वाताचे पित्ताचे लोक सतत तक्रार करतात, त्यांना जे मिळतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असतं किंवा अजून काहीतरी चांगलं पाहिजे असतं. कफाचं तसं नाहीये. तर शांत स्थिर समाधानी वृत्ती. कशामुळे? तर कफाच्या या मंद स्थिर गुणामुळे. मंद स्थिर गुणाचा मानसिक स्तरावर झालेला परिणाम म्हणजे क्षमा. म्हणून माफ करणं किंवा दुसऱ्याचा काही गुन्हा झाला असेल, छोटीशी चूक झाली असेल तर समजून घेतात आणि त्याला समजून सांगतात. वातामध्ये पित्तामध्ये मात्र लगेच भांडणं किंवा लगेच त्याला उलट बदला घेणं किंवा अशा पद्धतीची वृत्ती असते. कफामध्ये तसं नाहीये. स्थिरता आहे, शांतता आहे. क्षमा करणं म्हणजे जशा पद्धतीने त्यांना मिळतं तसं ऍक्सेप्ट करणं किंवा लोभ फारसा नसतं असं पण होत आहे. त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. धृती, धारणाशक्ती. धी, धृती, स्मृती. धी म्हणजे बुद्धी, घेण्याची क्षमता. धृती म्हणजे धारणाशक्ती आणि घेतलेलं जे ज्ञान आहे ते वेळेवरती बाहेर काढणं म्हणजे स्मृती. कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये सुरुवातीला एखादा विषय समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो मंद गुणाने, पण मग एकदा विषय समजला की तो खूप चांगल्या पद्धतीने ते धारण करू शकतात. त्याला म्हटलेलं आहे धृती. आणि धृती चांगली असेल तर मग स्मृती सुद्धा चांगली असते, म्हणून धृतीमान असं म्हटलं कफ प्रकृतीच्या व्यक्तीला. अलोभ, नॉन ग्रीडीनेस. ग्रीडी म्हणजे लोभ.
लोलुपता आपल्याला वातामध्ये पण पाहायला मिळते आणि पित्तामध्ये पण पाहायला मिळते. लोभ चलगुणामुळे, कारण ऱ्हास अधिक होतो म्हणून मग परत नवीन नवीन गोष्टी, जसं पित्तामध्ये उष्ण तीक्ष्णता असते, पचन लवकर लवकर होतं, मग अजून आहार घेण्याची त्यांना इच्छा असते. वातामध्ये पण चलगुणामुळे ऱ्हास होत राहतो, मग अजून काहीतरी स्वभाव त्यांचा असतो की काहीतरी पाहिजे, नवीन काहीतरी गोष्टी त्यांना सतत पाहिजे असतात, जे मिळतं त्याच्यात ते समाधानी नसतात. इथे मात्र अलोभ म्हणजे कफ प्रकृतीच्या व्यक्ती समाधानी असतात, जे मिळतं त्याच्यातनं ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीने. म्हणजे कुठल्याच गोष्टींबद्दल त्रास, चिडचिड नसते, क्लेशक्षम असतात, सहनशील असतात. मग ही सहनशीलता त्यांना मंद स्थिर गुणाच्या परिणामी प्राप्त होते. त्याला म्हटलंय अलोभश्च, लोभी नसतात. अशा पद्धतीने चरकांनी, अष्टामृतकारांनी या कफाच्या कार्यांचं वर्णन केलेलं आहे. दुसरं अजून एक आपण पाहूया की कफाचा आणि सोमतत्वाची तुलना. सोम एव शरीरे श्लेष्मांतर्गतः कुपिता अकुपिता शुभाशुभानि करोति तद्यथा दाढ्यम शैथिल्यम उपचयम कार्शम उत्साहम, अशा पद्धतीचं वर्णन केलेलं. म्हणजे कफदोष शरीरामध्ये आहे, सोमतत्व शरीरामध्ये आहे, तो कफाच्या अंतर्गत राहून काम करतो आणि शरीरामध्ये प्राकृत आणि विकृत कर्म तयार करतो. जसं की दृढता आणि शिथिलता. दृढता प्राकृत कफामुळे असते, तर शिथिलता विकृत कफामुळे असतो. मोह आणि अज्ञान, ज्ञान अज्ञान. ज्ञान प्राकृत कफामुळे, अज्ञान विकृत कफामुळे असतं. उपचय प्राकृत कफामुळे, कृशता विकृत कफामुळे असते. उत्साह प्राकृत कफामुळे आणि आलस्य विकृत कफामुळे. बल अबल, बल प्राकृत कफामुळे, तर विकृत म्हणजे बल कमी होणं हे विकृत कफामुळे. अशा पद्धतीच्या प्राकृत आणि विकृत कफाचं पण वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. तो इस तरह से कफदोष शरीर में स्निग्धता प्रदान करता है, बंधन यानी संधियों को बांधने का काम करता है, संधियों को मजबूती देता है, संधि संश्लेषण, रोपण, ऊन ढीलिंग का कर्म करता है. स्निग्धता, क्षमा मतलब माफ करने की प्रवृत्ति में होती है, स्थिरता होती है, कुरुता शरीर में होती है, अलोभी होते हैं, ज्यादा लोभ या ग्रीडीनेस उनमें नहीं होता है. इस तरह से ये कफ के सारे कर्म यहाँ पे मैंने बताए हैं. और हा टॉपिक तुम्हाला नक्की सगळ्यांना समजला असेल. 3 किंवा 5 मार्कांसाठी कफदोष कर्म हा विषय परीक्षेमध्ये MHSचा विचारला जातो. त्यावेळेला हा कुठलाही 2 पैकी एक कुठलाही श्लोक लिहा आणि त्या श्लोकाचा अर्थ आणि प्रत्येक कार्य, जसं मी आता समजून सांगितलं की स्नेहन का बरं, स्निग्ध गुणामुळे, रोपण का बरं, तर काय त्या ठिकाणी होतं, श्लक्ष्ण गुणामुळे रोपणाचं कार्य होतं. तर अशा पद्धतीने कफदोष हा विसर्ग कार्य करणारा श्रेष्ठ दोष असतो. थँक्यू.